आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते आणि आमदार नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे काही नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान शिरसाट यांच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना फोन करून तंबी दिल्याची चर्चा रंगली आहे. स्वतः संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना शिंदेंचा फोन आल्याची कबुली दिली असून या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये 2 टप्प्यामध्ये ही बोलणी होते. आमच्या समन्वय समितीचे नेते भाजपचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे यांच्या बैठका पार पडत आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी असे एकत्रितपणे निर्णय घेणार. म्हणून आता जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काय घडलं, काय मागणी केली यावर कोणतंही भाष्य करणं उचित होणार नाही. या संदर्भामध्ये अखेरला जागा वाटप कशी झाली, कोणत्या जागा मिळाल्या, कोणत्या जागा सुटल्या या संदर्भात हे तिन्ही नेते जॉईंटली प्रेसमध्ये किंवा त्यापैकी कोणतरी प्रेसमध्ये या संदर्भात घोषणा करेल. आज सगळ्या बोलणी चालू आहेत. असं डावललं जातंय, काय मिळतंय नाही मिळतंय हे प्रश्न आता उपस्थित होत नाहीत. जोपर्यंत अंतिम बोलणी होत नाही तोपर्यंत या सगळ्या विषयाला काय चर्चेला कोणताही अर्थ नाही. पूर्वी काय घडलं, कसं घडलं, त्याचे कारण काय होते हे सर्व उद्धव ठाकरेंना बी माहिती आहे आणि बच्चू कडूंनाही माहिती आहे. म्हणून आता ते मागचं उकरून आता नव्यानं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न ते करतायत. मला वाटतं त्या अशा वक्तव्याला आत्ताच्या घडीला कोणताही अर्थ उरलेला नाही. महायुतीत फूट पडेल असं काही बोलू नका, मित्रपक्षांना एकत्र ठेवत सरकार चालवायचंय असं एकनाथ शिंदेंनी तुम्हाला सांगितलं. स्पेशली असं करत राष्ट्रवादी संदर्भामध्ये मी जे काही विधान केलं होतं की संपर्कात आहेत वगैरे, तर त्याचा अर्थ आमचा समन्वय आहे असं मी म्हणलो होतो, परंतु त्याचा त्यांनी गैरअर्थ घेतला. निश्चित मला काल एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की महायुतीमध्ये असताना कोणत्याही पक्षाच्या बद्दल आपण बोलू नये. महायुतीमध्ये त्यामध्ये वाद होईल किंवा त्यांचे गैरसमज होतील असं विधान करून आपल्या आपसमध्ये कोणत्याही वादविवादाला संधी देऊ नये असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशाचं मी पालन करणार आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.